हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी सारिका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर बघा, आज आमचा खूप आनंदाचा दिवस होता, म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी होती. तर बघा, आम्ही पहिल्यांदाच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. इतक्या वर्षातून लग्नानंतर पहिल्यांदाच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तर बघा आम्ही कशा पद्धतीने केली, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आमच्या काही मनात नव्हतं एवढं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट हे करायचं, पण लेकरांनी खूप फोर्स केलं तिच्या पप्पांना, आम्हाला करूया आपण म्हणून. मग म्हणलं छोटंसं सेलिब्रेशन तर करावं, लेकरांची इच्छा आहे तर. इथं बघा दीदी ओवाळायली. लेकरांचं एवढ्या लहान वयात पण खूप समजूतदार आहेत लेकरं, आणि खूप जीव लावतात आम्हाला. खूप लक्की आम्ही, इतकी भारी लेकरं आहेत आमची. तर बघा दीदी ओवाळून गेली, आणि ओमला साखर चारली नाही म्हणून ओम म्हणायलाय मला तर. मग दीदीनं त्याला पण चारली. असं बसलेला आमच्यापाशी. ओमला डोस दिलता काल, त्यामुळं इतका रडला दुपारी. त्याला असं पाय हलवायला येत नव्हतं, दोन्ही पायांना डोस दिलता आणि हाताला एका. दुपारी जास्त रडला, आणि अजून परत रात्री खेळायला लागला. धट्ट आहेत. इथं प्रिया पण ओवाळून गेली. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होतो, त्यामुळे खूप भारी वाटत होतं आम्हाला. म्हणजे असं कधी करायचं आम्ही हेच केलं नव्हतं, पण लेकरांनी ठरवलं आम्हाला करूयाच आपण म्हणून केलं. बघा, हे सगळं लेकरांनीच केलं तयारी वगैरे. ह्यांनी केक आणायला लावला त्यांना. रडत होता, त्यामुळे जास्त काही आवरलं नाही आम्ही, फक्त साडी घातली आणि करूया म्हणलं छोटंसं सेलिब्रेशन. तर कसं वाटतंय सांगा कमेंट करून. तर इथं बघा, आईस केक आणला होता. परत म्हणलं आरतीचं ताट आत ठेव, ओम असं, ओमला कळत नाही ना ओढून घेते म्हणून आत ठेवायला लावलं. ओम किती छान दिसत होता नाम ओढल्यामुळं, असं बसला होता आमच्या दोघांच्या मध्ये. आणि त्यानंतर दीदीनं ग्रीटिंग कार्ड तयार केलं होतं आमच्यासाठी, प्रियानं पण. त्यामध्ये इतकं छान लिहिलं होतं, त्यामध्ये चॉकलेट कॅडबरी ठेवली होती, आणि लिहिलं लय छान होतं. प्रियानं पण केलं होतं ग्रीटिंग कार्ड, ते पप्पाला दिलं, दीदीनं मला दिलं. इतकं भारी लिहिलं होतं, खूप. इतक्या लहान वयात पण खूप समजूतदार आहे ती. तिकडं त्यांनी वाचत होतं प्रियाचं, आणि इथं मी वाचलं दीदीचं. परत मी दीदीचं त्यांना पण दिलं वाचायला. इतकं भारी लिहिलं होतं, इतकं भारी वाटलं. म्हणजे असं कोणीच गिफ्टची किंमत
भलेही थोडी असू दे, पण ते आमच्यासाठी खूप मौल्यवान होती, माझ्यासाठी, यांच्यासाठी. ती लिहिलेलं इतकं छान होतं ना, देवापेक्षा छान माझे आई-वडील, असं खूप काय काय लिहिलं होतं तिनं. त्यामुळं खूप भारी वाटलं. म्हणजे असं खूप भरून आलं होतं मला. म्हणजे असं कोणीच आमच्यासाठी कधी काय लिहिलं नव्हतं, माझ्यासाठी तरी. ते लेकरांनी प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या माझ्या, आणि खूप भारी वाटलं. त्यानंतर मग आता इथं आम्ही केक कट करायला. ओम शांत बसला होता. आम्हाला वाटलं रडतोय काय. कॅन्सलच करणार होतो आम्ही. नाही नको करायला म्हणलं, त्याला डोस दिल्यामुळं खूप रडला दुपारी. तसाच रडेल वाटलं, पण परत खेळायला लागला. मग म्हणलं करूया. अवघं लेकरांचं इच्छा असते, मग म्हणलं आणला केक, केलं असं छोटंसं सेलिब्रेशन. तर प्रिया पण चारायली केक. परत दीदीने कॅमेरा धरला होता, ती प्रियाकडे दिला. मग दीदी आली केक चारायला. ओम शांत बसला होता. आम्हाला वाटत नव्हतं ओम काय करू देईल म्हणून. त्याला डोस दिल्यामुळं खूप रडला होता, पण शांत बसला एकदम. खूप हुशार आहे तो. त्याला पण केक खायचा होता. पण परत ही खाली सगळं सांडायला त्या ह्याच्यावर, म्हणून खाली हे ठेवलं. त्यानंतर यांनी मला प्रपोज केलं. लग्न झाल्यापासून पहिल्यांदा प्रपोज केलं मला. इतकं भारी वाटलं ना. सरप्राईज होतं माझ्यासाठी ते. तो ओम चालायला असं थोडं थोडं चालायला लागला. नाही तर डोस दिल्यापासून त्याला दिवसभर चालता पण येत नव्हतं. पाय दुखत होता त्याचा. प्रपोज पहिल्यांदा केलं ना मला याने लग्नानंतर. म्हणजे